घाई करू नका, कळलं का? घाई करू नका, मंद आचेवर ते करायचं, म्हणजे छान आजपर्यंत कुरकुरीत होतं. बरं मला अजून एक सांग, तुझं आता मराठी गाणी झाले, हिंदी गाणं झालं, अजून काही कुठल्या भाषेत गाणी आहेत का तुझी? हो, म्हणजे नुकतंच कॅरी ऑन मराठा हा सिनेमा येऊन गेला, ज्यात मी कॅरी ऑन मराठा हे मराठी पिक्चर आहे का? हो, संजय लोंढे दिग्दर्शित कॅरी ऑन मराठा. त्यात कन्नड गाणं गायले मी. तुला कळलं का आता तू काय गातेस? हो. का आधी अर्थ समजून घेतला? पण ते हेल बिल कसे आले? म्हणजे मला त्या उच्चारांसाठी खास बंगळुरून एक बाई आल्या होत्या, त्यांनी मला सांगितलं. पण त्या देखील असं म्हणतात की तू तर अशी गाती जशी की तू कन्नड आहेस, असंच तू ऑलरेडी तसंच गातीयस. तर मला असं वाटतं की गाण्यातच ते आहे की आपल्याला ते गाताना ते जोपर्यंत ते काय चटपटीत काजू जोपर्यंत होतात ना तुझे, तोपर्यंत आपलं एक गाणं होईल. युवराणी कल्याणवो, युवराणी कल्याणवो, इरली संतोषवो, इरली सौभाग्यवो, आहा तेंगो बाळे हसीरू चपारा संस्कृती संकेत वो, सुये सुई. क्या बात है, क्या बात है. काय म्हणजे हळूहळू वेगवेगळ्या आता भाषांमध्ये येईल लागली गाणी तुझी. बरं मी जरा तुला जुन्या आठवणीत घेऊन जातो. सारेगमपचं तुझं पर्व कुठलं ग? मी 2010ची विजेते. 2009-10 10च्या जानेवारीमध्ये आमचं. आणि त्यावेळी परीक्षक कोण होते? डॉक्टर सलील कुलकर्णी आणि अवधूत गुप्ते. बर चला आता हे ते त्याच्यावर हे कसं घालायचं, काय घालायचं, चाट मसाला कसा घालायचा हे काय दाखवायचं काही कारण नाही, ते तुम्हाला माहिती आहे बरोबर की नाही? तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. चटपटा काजू बनवण्याकरता लागणारं साहित्य: मैदा, जिरं, ओवा, मीठ आणि चाट मसाला. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये कच्चं तेल, जिरं, 1 चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. मळलेल्या मैद्याची जाडसर पोळी लाटून बाटलीच्या झाकणाच्या सहाय्याने काजूसारखा आकार कापून घ्यावा. कढईत तेल गरम करून तयार काजू तळून घ्यावेत. तळल्यानंतर चाट मसाला घालून चटपटे काजू सर्व्ह करावेत.